अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्वोस फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आज आपल्याला बनवायचा आहे पनीर पुलाव. पुलाव बनवायच्या भरपूर पद्धती आहेत. मी इथं हा तांदूळ बासमती घेतलेला आहे गरजेनुसार. तुम्हाला जेवढा पुलाव बनवायचा असेल तेवढाच तांदूळ घ्या. मला इथं 2 जणांसाठी पुलाव बनवायचा आहे म्हणून मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. इथं गॅस चालू करून मी पाणी गरम ठेवलेलं आहे. तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे 4 ते 5 पाण्याने आणि भिजत घातलेला होता अर्धा तास बासमती तांदूळ. इथं पाणी गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी 1 स्पून मीठ टाकलेलं आहे. गरजेनुसार इथं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आता पाणीला उकळी फुटलेली आहे. उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हा तांदूळ टाकायचा आहे. थंड्या पाण्यात तांदूळ टाकायचा नाही कारण गचकावून जातो तांदूळ. पाणी उकळलं की मग हा राईस आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. इथं जवळपास हा राईस आता शिजून झालेला आहे. आता आपल्याला एका गाळणीमध्ये हा राईस काढून घ्यायचा आहे. शिजून झालेला आहे हा राईस. बघा, इथपर्यंतच आपल्याला शिजवायचा आहे राईसला. असं 1 ते 2 तुकडे होतील राईसचे. हा राईस इथं शिजून झालेला आहे. गॅस मी इथं बंद केलेला आहे. आता एका गाळणीमध्ये हा राईस आपल्याला काढून घ्यायचा आहे. पाणी काढून घ्यायचं आहे राईसमधलं. एका गाळणीच्या साहाय्याने हे पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. पाणी काढून घेतलेलं आहे. आता जी तयारी आपण पुलाव बनवण्यासाठी केलेली आहे ती इथं तुम्हाला दाखवत आहे. इथं मी गॅस चालू करून कढाई ठेवून घेतलेली. मी लोखंडी कढाई घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. मी गरजेनुसार तेल घेतलेलं आहे. जेवढं आपल्याला तेल लागतं तेवढं आपण घ्यायचं आहे. बटरची स्क्यूब घेतलेली आहे, ती टाकून घेतलेली आहे. बटर वितळू द्यायचं आहे. बटर वितळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे बटर इथं वितळून गेलेलं आहे. आता जिरं टाकून घ्यायचं. इथं मी 1 स्पून जिरं टाकलेलं आहे. तडकू द्यायचं आहे. तडकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहेत. हे छोटे बटाटे आहेत. परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता कांदे टाकून घ्यायचे. इथं मी 1 कांदा बारीक चिरलेला होता तो टाकून घेतलेला आहे. इथं अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे. हाही टाकून घ्यायचं आहे. आपल्याला दोघं टाकून घेतलेलं आहे अद्रक आणि लसूण. इथं हिरवी मिरची चिरलेल्या 4 ते 5 त्याही टाकून घेतलेलं आहे. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. भाजून घ्यायचं आहे हे सर्व. भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता वाटाणे टाकून घ्यायचे आहेत. वाटाणे टाकून घेतलेले हिरवे. मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. इथं मी व्हाईट पेपर घेतलेलं आहे, अर्धा स्पून ते टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित, जेणेकरून सर्व वस्तू भाजल्या जातील. इथं मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा स्पून चटणी घेतलेली आहे.
काळा मसाला घेतलेला आहे अर्धा स्पून, धने पावडर घेतलेली आहे अर्धा स्पून, हळद घेतलेली आहे अर्धा स्पून. इथं मी एक टमाटा कापलेला आहे, हा टाकून घेणार आहे, टाकून घेतला आहे. आता हे सर्व वस्तू आपल्याला चांगल्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने हे सर्व वस्तू इथं मिक्स करून घ्यायचे आहेत. हे सर्व भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे. जवळपास या वस्तू आता भाजून झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे. वस्तू व्यवस्थित भाजल्या की खरपूस होतात मस्तपैकी, पुलावही छान लागतो. बघा इथं मी पनीर घेतलेलं आहे, अशा छोट्या छोट्या स्क्यूब करून घेतलेल्या आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. अशा सर्व वस्तू व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहे. इथं गरजेनुसार मी मीठ टाकून घेतलेले आहे, म्हणजे 1 स्पून मी इथं परत मीठ टाकून घेतलेलं आहे. भातामध्येही मी मीठ घातलेलं होतं, म्हणून मीठ गरजेनुसारच घाला. परत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित, पनीर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे या भाज्यांमध्ये. बघा अशा पद्धतीने हे सर्व भाज्या मी इथं भाजून घेतलेला आहे. कसुरी मेथी घेतलेली आहे, ती टाकून घेतलेली आहे. परत मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झालेलं आहे. आता जो राईस आपण शिजवलेला होता तो राईस आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. बघा किती छान मोकळा राईस शिजलेला आहे, मस्तपैकी. मस्त, किती छान पूर्ण मोकळा राईस आहे, मस्तपैकी. चला मग आता टाकून घेऊ कढाईमध्ये हा राईस. इथं कढाईमध्ये मी टाकून घेतलेला आहे. खूप छान राईस बनलेला आहे, मस्तपैकी मोकळा मोकळा राईस आहे सर्व. अशा पद्धतीने आता आपल्याला आलटे पलटे करून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने परतून घेतलेला आहे मी राईस. अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. अशा पद्धतीने इथं मी पनीर पुलाव बनवून घेतलेला आहे, मस्तपैकी. खूप छान झालेला आहे पुलाव. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी फॉलो करा, तुम्हाला नक्की जमेल. खूप छान पुलाव बनलेला आहे इथं, मस्तपैकी. अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. आता हा पुलाव इथं तयार झालेला आहे. आता आपल्याला एका प्लेटमध्ये हा राईस काढून घ्यायचा आहे. बघा रेसिपी पूर्ण बघा, तरच तुम्हाला रेसिपी समजणार आहे, तरच छानपैकी रेसिपी बनेल. मस्त, खूप छान. इथं आता हा राईस मी प्लेटमध्ये काढून जवळपास झालेला आहे. मस्त, खूप छान. खूप छान सुगंध दरवळला आहे पुलावचा, मस्तपैकी.
आता मी उन्हाळी वाळवणला सुरुवात करणार आहे. एका ताईने मला कमेंट केलेली आहे, नागलीच्या पापडांचं प्रमाण विचारलेलं आहे. आता 1 किलो पापडचं प्रमाण त्यांनी विचारलेलं आहे. त्यानुसार त्यांना मी सांगणार आहे प्रमाण किती आहे. अशाच पद्धतीने रेसिपी तुम्ही करा. मस्तपैकी खूप छान मस्त. अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच छानपैकी एक नवीन रेसिपीमध्ये. मस्त खूप छान राईस झालेला आहे. मस्त.